नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या बंगालच्या उपसागरामध्ये 17 तारखेपासून पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा जो 17 तारखेपासून देशामध्ये बऱ्याच राज्यात राहणार आहे. कर्नाटक, तेलंगणा या राज्यामध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील 17 तारखेपासून विदर्भ साईडला चांगल्या जोरदार पावसाची संकेत आहेत. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्र, 17, 18, 19 या तारखांना विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहील आणि 20 जून पासून महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे चांगले संकेत आहेत. कारण की शेतकरी मित्र, 19 तारखेला आज बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र आहे, दोन्ही समुद्रामध्ये चांगले जोरदार पावसाळे वातावरण तयार झाले आहे आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात लवकरच परत मान्सून सक्रिय होणार आहे. हा मान्सून 17, 18 आणि 19 तारखेला विदर्भ साईडला चांगल्यापैकी सक्रिय होईल विदर्भात. तसेच 20 तारखेला परत 20 तारखेपासून हा मान्सून विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस आहे. तसेच हा पाऊस मराठवाड्यात देखील राहणार आहे. बीड, जालना, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये. तसेच मुंबई किनारपट्टी या भागामध्ये देखील 20 तारखेला पाऊस मुंबई किनारपट्टी, तसे कोकण, रत्नागिरी, गोवा या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 20 तारखेला हा पाऊस रात्री देखील राहणार आहे आणि 21 तारखेपासून परत चांगला पावसाचा जोर वाढणार आहे. जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र 21 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आणि जवळजवळ हे सर्व. तर शेतकरी मित्र, तोपर्यंत आज 14 तारखेला देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र तसं पाहिला असता मुंबई किनारपट्टी या भागामध्ये राहणार आहे 14 तारखेला आणि 15 तारखेला देखील पाहिला असता 15 तारखेला देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव आहे पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगरच्या नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा सरी येऊ शकतात. पण विदर्भ साईडला हा पावसाचा जोर 15 तारखेला चांगला जोर राहणार आहे. तर 15 तारखेला यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील विदर्भ साईडला. तसेच 16 तारखेला देखील हा पाऊस विदर्भातच एकदम जोरदार राहणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, चंद्रपूर, तर अमरावती, यवतमाळला सर्वसाधारण पाऊस राहील आणि 17 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचा जास्त जोर राहणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, चंद्रपूर या भागामध्ये आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे. काही जिल्ह्यात नॉर्मल ठिकाणी फक्त पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच 18 तारखेला नाशिक, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये पाऊस राहील. तसेच नॉर्मल पाऊस राहील. तसेच 19 तारखेला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहील आणि विदर्भात देखील हा पाऊस विदर्भ साईडला देखील 18, 19 या तारखांना राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच जालना, संभाजीनगरच्या काही भागामध्ये 19 तारखेला आणि परंतु शेतकरी मित्र, परत हा पाऊस 20 तारखेपासून पावसाचा जास्त जोर वाढणार आहे आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्र, मृग नक्षत्र आणि अर्धाळ नक्षत्र या दोन्हीच्या जोडावर जोरदार पावसाचे संकेत येतात. हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये, सर्वच जिल्ह्यामध्ये पाणी होणार आहे, चांगल्यापैकी पाणी होणार आहे. तर 20 आणि 21 तारखेला विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहील. परभणी, उद्या भागामध्ये देखील 21 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच 20 तारखेला देखील हा पाऊस बीड, बार्शी, संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर या भागामध्ये पाऊस राहील. 20 ते हा पाऊस जवळजवळ 25 तारखेपर्यंत तरी सध्या तरी एकदम रोज पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे पेरणी ही साठी एकदम चांगला पाऊस राहणार आहे. जवळजवळ या पावसामुळे शेतीला पाण्याचे देखील प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. कारण जोरदार प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगला वाहून पाऊस होऊ शकतो. हा पाऊस नद्यांना पूर देखील येणार आहे त्या पावसामुळे. हा पाऊस सध्या 25 तारखेपर्यंत तसेच 26 तारखेला देखील चांगल्या जोरदार पावसाचे संकेत आहेत. 26 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस चांगला राहणार आहे. कारण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये चांगल्यापैकी पावसाळी वातावरण आहे. जोरदार या दोन्ही समुद्रामध्ये चांगली जोरदार
ते अति जोरदार पाऊस पडत राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाचे संकेत हे 27 जून पर्यंत चांगल्या जोरदार पावसाचे संकेत येतं आणि 28 जून पासून थोडंफार पावसाचे प्रमाण नॉर्मल कमी होणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.